भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करतो। गुढी उभारण्याची तयारी आपण करतो। उंच बांबूची काठी, त्यावर रेशमी वस्त्र, कडुलिंबाची पाने, आंब्याची डहाळी, सुगंधी फुलांचा हार, साखरेची गाठी व त्यावर गळू बसून गुढी उभारतो। गुढी स्नेहाचे, आनंदाचे, मांगल्याचे प्रतीक मानले जाते। ती विजयाचा संदेशही देते। नववर्ष प्रारंभीच्या दिवशी या परंपरेचा आदर करतात। या दिवशी नव उपक्रमांचा प्रारंभ करतात। संपूर्ण भारतात हा सण साजरा करतात। पण सण साजरा करताना वैज्ञानिक दृष्टिकोन माहीत करून घ्यावा। गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाची पाने खातात। कडुलिंबाची पाने खाल्ल्याने शरीरात शक्तीचे कण पसरतात। या दिवशी नव्हे तर संपूर्ण वर्षभर कडुलिंबाची पाने सेवन करावे। त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते। अनेक आजारांचे मूळ नष्ट करणे हे गुण या कडुलिंबाच्या पानात आहेत। म्हणून गुढीपाडव्याच्या दिवशी कडुलिंबाचे झाड लावून ते वाढवणे हा संकल्प केला पाहिजे। पर्यावरणाचा समतोल राखण्याच्या कामाला हातभार लावला पाहिजे। चला तर मग पर्यावरणाचा समतोल राखूया आणि गुढीपाडवा साजरा करूया। तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा।